वन खात्याची जागेच्या मॅप नुसार आम्ही इथे आलेलो आहे. आल्यानंतर मी विचारलं, वन खाते 100-150 वर्षापूर्वीची जी घरं आहेत, हा गाव वसलेला आहे, तिथे वन खात्याची जागा तुम्ही आलेला तर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल ना, किंवा काहीतरी कंप्लेंट असेल ना बोलत. त्याच्यामुळे कुठला गावगुंड आहे तो मला शोधायचा आहे. नाही तो कुठला पण असू दे, त्याला इथं हानुशानी या मातीने गाळणार आहे. भयभीत होणार म्हणजे आता घर मोडलाय आणि उद्या बांधताना ते परमिशनचं याचं त्याचं जर ते नाटक करायला लागले तर त्याच्या आम्हाला चौकशी करणं गरजेचं. कारवाई करणार काय ते रिसर कारवाई करणार आणि त्यांच्याकडून पाठपुरा पूर्ण घेऊन करणार. आपण दहिसर गावामध्ये आहोत. ते दहिसर गावामध्ये 14 गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांनी घर बांधण्यासाठी काढलेलं आहे आणि जागा ही लेवल केली आणि त्याचं कोणी मार्किंग केलेलं आहे. परंतु या ठिकाणी आता आम्हाला समजलंय की वनीकरण विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी आले होते आणि आमची वनीकरण विभागाची जागा ही आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्या ठिकाणी दस्तुरखुद सुनील मस्कर त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि मस्कर सर, कसं बघता, हे अधिकारी वगैरे आले होते, कुठल्याही प्रकारचं तक्रारी अर्ज किंवा काय आला होता का, आणि तुम्हाला का ते काय बोलले की ही जागा वनीकरण विभागाची आहे दहिसर गावामध्ये, ठीक आहे का त्या डोंगराळ भागामध्ये असेल तर ठीक आहे, ओके, पण आता वनीकरण विभाग ह्या गावामध्ये पण कारवाई करतो म्हणजे वनीकरण विभाग खूप मोठा चाणक्य झालाय का, कसं बघता याकडे? मी काही महत्वाच्या कामासाठी इथे दहिसर गावामध्ये आलेलो होतो, परंतु मी आता इथे आलो तर माझ्या आताचं घर बांधायचं म्हणून मी त्या जागेवर बघायला आलो तर बघतो तर वन खात्याचे अधिकारी 5-6 अधिकारी इथे येऊन मॅप लावून बघत होते. बाकीचे लोक इथे बघत होते का काय, लोकांना पण कसं अधिकारी आल्यानंतर लोक घाबरतात ना. तर मी समोर येऊन त्यांना विचारलं का बाबा हे काय प्रकार आहे, तर बोलतो आम्ही वन खात्याची जागेच्या मॅप नुसार आम्ही इथे आलेलो आहे. आल्यानंतर मी विचारलं, वन खाते 100-150 वर्षापूर्वीची जी घरं आहेत, हा गाव वसलेला आहे, तिथे वन खात्याची जागा तुम्ही आलेला तर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असेल ना, किंवा काहीतरी कंप्लेंट असेल ना कोणाची. तर अशा प्रकारे आम्हाला कंप्लेंट नाही, तर बोलता आम्ही मॅप लावून आलो वन खात्याची जागा चेक करायला. मी बोललो 1000 जागा मी दाखवतो तुम्हाला, वन खात्याच्या जागेवर आज सुद्धा अतिक्रमण होते. 1000 जागा मी दाखवते ना, आणि मी लेखी देतो, तुम्ही कारवाई कराल का तिथे. त्याच्यानंतर तो ऑफिसर असल्या कारणाने थोडासा मला शिकवायचा प्रयत्न केला. त्याला बोललो, तुम्ही एक तर कुठली तक्रार नाही तुम्ही बोलता, आणि तुम्ही इथे ज्या ठिकाणी आले ना ते नशीब ते घरचे लोक इथे नाहीत, नाही तर तुम्हाला समजलं असता. त्यांच्याकडे काही कारवाईचा आदेश होता का, तक्रार होता काही? असा कुठल्याही प्रकारे आदेश नव्हता. तर मी त्यांना बोलता बरेच विचारला, साहेब बोला मला तुमचा नंबर द्या. तर त्यांनी नंबर दिला, तो माझ्या अगोदरच होता. अशा त्यांनी 2-3 लोकांना त्रास दिलेला आहे त्या ऑफिसर लोकांनी. त्यांचं नाव काय? मोरे साहेब आहे, मोरे म्हणून आहेत. तर मग त्यांचे वरिष्ठ ऑफिसर तिकडे ठाण्याला बसतात, मोठे साहेब. मी त्यांना दूरध्वनीवर संपर्क केला, साहेब अशाच्या ठिकाणी असे ऑफिसर आलेले, काय तक्रार आहे का कोणाची? तर नाही बोलता आम्हाला तर काय माहिती नाही. तर मी त्यांना फोन करून सांगला, तर मला त्यांनी तिकडनं उत्तर दिला की मी तुम्हाला चौकशी करतो ते कशासाठी आलेले. म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे उंटावरून शेळे हाकतात असा अधिकारी तुम्हाला वाटते का? जर उंटावरनं जर शेळ्या हाकत असेल तर हे स्थानिक लोक आहे, 100-150 वर्षापूर्वी बसलेला गाव आहे, आणि इथलं गावाले लोक आहेत, आणि इथला आगरी समाज आहे. कुणी ऑफिसर असला अनलिगल जर काही गोष्टी तो करायला इथे आला तर आम्ही तसं उत्तर द्यायला सक्षम आहे. तरी सुद्धा मी या ऑफिसरवर सर्वकडे तक्रार करेन. जर तो खरा ऑफिसर चाणक्य ऑफिसर असेल ना, तर अनेक ठिकाणी अशा अतिक्रमण आहेत का फॉरेस्ट वन खात्याची जागा आहे ती त्यांनी काढावी ना, मी स्वतः दाखवायला तयार आहे त्यांना. हे होते सुनील मस्कर यांनी आता सांगितलं मॅपच्या द्वारे आले आणि ह्या ठिकाणी वनीकरण खात्याची जागा आहे असं त्यांचं मत होतं, सुनील मस्कर यांनी सांगितलेलं आहे. आपल्या समवेत चष्मेची गवा आणि ह्या ठिकाणचे उपस्थित असणारे काशीनाथजी पाटील शेजारी घर त्यांचं, आणि गेली कित्येक वर्ष या ठिकाणी वास्तव्यात आहेत. तरी फॉरेस्टचे अधिकारी येतात आणि खूप मोठं नवल करतात, कारण ज्या ठिकाणी दहिसर गावात ज्याचं आयुष्य गेलं आणि नंतर दहिसर गावामध्ये आयुष्य काढल्यानंतर हे वन अधिकारी येतात आणि आपले कब्जे दाखवतात. तर कसं बघताय, हा जो वन अधिकारी येतात आणि जागेवरती आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही इथे का आलात, तर आम्ही ते गुगल मॅपवर आलोय म्हणतो. त्यांनी सांगितलं काय तुमच्या जवळ काय आहे का विचारलं आम्ही, काही नाही, आम्ही चुकून या रस्त्याने आलोय असं त्यांनी सांगितलं. अच्छा, मग तुम्ही भयभीत झालात का? वन अधिकारी येतात गावामध्ये, हा मग भयभीत होणार म्हणजे आता घर मोडलाय आणि उद्या बांधताना त्या परमिशनचं याचं त्याचं जर ते नाटक करायला लागले तर त्याच्या आम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे ना. उद्या बाकीच्या लोकांचे पण घरं बनवायचे आहेत, उद्या त्यांना पण नडतील ते येऊन शनी. मग ते कोण येतात, कशासाठी आल्यात, काय इथे आले, त्यांचं काय काम आहे,
कारण इथे फॉरेस्टचा काय संबंधच नाही. ज्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या ऑफिसच्या बाजूला किती अतिक्रमण आहेत ते पहिले हटवा, इकडे कुठे गावामध्ये येता, असं पण बोललो मी त्यांना. आपल्या समवेत स्थानिक ज्याची जागा आहे ते अभिमन्यू भोईर जी आहेत. भोईर सर, कसं बघताय, गेली कित्येक वर्षापासून वास्तव्यात आहात आणि अचानक वन अधिकारी येतात आणि उंटावरून शेळ्या हाकतात. म्हणजे कुठल्या डॉक्युमेंटरी नाही, त्यांच्याकडे कुठला पत्रव्यवहार नव्हता, तरी बोलतात की ही जागा वनीकरण खात्याची आहे. मग आपण यासाठी काय पाठपुरावा करणार आहात का? माझं म्हणणं असं, मी एक देशरगावचं माझं स्वतःचं इथं घर आहे. माझ्या वडिलांचा आजोबा परती जागा आहे आणि मला आता मागे 7-8 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या हातचे प्रॉपर्टी कार्ड भेटला आहे. प्रॉपर्टी कार्ड हा माझा प्रॉपर्टी कार्ड आहे, तुम्हाला मी दाखवतो. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या हातची आम्हाला प्रॉपर्टी कार्ड 5-6 महिन्या अगोदरच भेटलेला आहे. आणि कुठल्या हक्काने सांगतात काही थोडीशी जागा आहे. जर थोडीशी जागा असेल तर त्यांनी पुरावा तर दाखवा काही थोडीशी जागा आहे. मग ह्या संबंधी आपण काही पत्रव्यवहार करणार का वरिष्ठ? हा, आता त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार. काय ते रिसर कारवाई करणार आणि त्यांच्याकडून आम्ही पाठपुरावा पूर्ण घेऊन करणार. जसे बंधानो, ऐकावं ते नवलच आहे. कारण हे वन अधिकारी ज्या ठिकाणी कारवाई करायची असते त्या ठिकाणी ते कारवाई करण्यास धजत सुद्धा नाहीत, प्रयत्न सुद्धा करत नाहीत. आणि या ठिकाणी जे रहिवासी आहेत, गेली 100 वर्षापासून इथं वास्तव्यात आहेत, त्यांना तो नाहक त्रास वन अधिकारी देतात. तेही मॅपद्वारे आले आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा म्हणजे सबळ पुरावा नव्हता किंवा एक पत्र सुद्धा नव्हतं कारवाई करण्यासाठी. आणि ते उंटावरून शेळे हाकतात असं त्यांचं मत आहे. आणि ह्या वन अधिकारी कोण वन अधिकारी आहे त्यांच्यावरती हे योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न करणार आहेत असं त्यांचं मत आहे. मी प्रथम इतर देसर गावचा नागरिक आहे. पंढरनाथ भोईर, मुक्काम पोस्ट इथं, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, नवी मुंबई. माझे इथं कमसे कम आजी आजोबा वडिलांना 110 वर्ष होऊन गेले. आता माझं 67 वर्ष चालू आहे. मला वाटतं कोण फारिसवाले आले ते काय माहित नाही मला, पण मी हजर असतो तर त्यांना 2-3 प्रश्न विचारणार होतो किंवा त्यांना थांबून ठेवणार होतो. योगायोगमध्ये मी अर्धा तास लेट आलोय. आणि माझी पूर्वजांची जागा आहे असं नाही, आणि येणे आहे जागा, ही येणे आहे ना गावाच्या सेंटर मध्यभागी आहे. मला वाटतं तुम्ही ह्या बाबत काही वरिष्ठाकडे तक्रार करणार आहात का? नाही ना, आता यांच्याकडे साठी मला पाठपुरावा करावाच लागेल. वरिष्ठांच्याकडे ना पहिले 5 जण कोण आलं होतं त्याचा मला पहिले ऍड्रेस पत्ता द्या. कारण का माहित आहे, यांना कोणी पाठवलेत, त्याच्यामुळे कुठला गावगुंडा आहे तो मला शोधायचा आहे. नाही तो कुठला पण असू दे, त्याला इथं हनुशानी या मातीने गाळणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही, कोण पण असू दे. कारण आज मला त्रास झाला फुगाचा. कोण पण असू दे गावचा गुंडा, नको तुम्ही जास्त बोल, घाबरू नका. कारण का माहित आहे का, ही 2री-3री वेळ झाली. हा, मग तो गावगुंडा त्यांनी सांगावा की मी येतो तिथं. तुमचं मत आहे कोणाच्या म्हणण्यावर ही तक्रार? नाही, माझं कसं मत होईल, जे आलेत 5 लोक त्यांचं मत होईल तेव्हा मी समजेन ना. कारण का असं मी वारेवर ना बोलत. मी पण 84 गावाचं पाणी पिलेलं आहे आणि खेळतो फिरतो. आज मी समाजसेवक आहे. सन्माननीय पाटील साहेब होते, ही यांची जागा आहे. आणि हे बोलतात की ह्या जे काय वन अधिकारी आले होते त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचं ते प्रयत्न करणार आहेत. आणि मी सिद्धेश्वर वार्ताच्या माध्यमातून बोलतोय की हे जे वन अधिकारी आले होते, वन अधिकाऱ्याला आपण संपर्क साधून या ठिकाणी का आले होते आणि त्यांच्या मागे कोण दुसरे काय दुवा आहे का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण ह्या बातमीचं वार्तांकन करणार आहोत. हॅलो मुठेजी, नमस्कार. मी पत्रकार बाळासाहेब कांबळे बोलतोय. हा, बोला ना. महोदय, आपले काही अधिकारी या ठिकाणी आले होते, मोरे नावाचे. त्यांनी दहिसर गावामध्ये आणि इथं जे ओपन फ्लॅट आहे तिथं घर बांधण्याचा स्थानिकाचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी येऊन बोलतायत की ही वन क्षेत्र अधिकाऱ्याच्या वन क्षेत्राची जागा आहे आणि ही जागा खाली करा वगैरे वगैरे. तर आता मी त्यांना फोन करतोय पण ते फोन काही रिसिव्ह करत नाहीयेत. साहेब, कसं काय, म्हणजे उंटावरून शेळे हाकतोय असं समजतंय, मला दिसतंय काय साहेब? नाही, ठीक आहे. मला पण फोन आला होता, मी त्यांना उद्या बोलवले ऑफिसला. हा, ठीक आहे, ते आता फिरती करत असतील कुठे, त्यांना वाटलं असेल फॉरेस्टची जागा वगैरे असेल तर त्यात ते त्यांचं काम आहे, ड्युटी आहे ना. नाही, ड्युटी मान्य साहेब. गेली 10-100 वर्षापासून ते तिथं वास्तव्यात आहेत लोक. त्यांची पिढ्याने पिढ्या गेल्या साहेब. आणि गावामध्ये घर आहे. म्हणजे मॅपद्वारे तुम्ही आलात ठीक आहे, पण तुम्ही ह्या रोषानं त्या दबावानं बोलू शकत नाहीत की वन क्षेत्र अधिकाऱ्याची जागा आहे. हा, ठीक आहे ना, बघतो त्यांना मी काय आहे ते. हा साहेब, बघतो नाही, इथले स्थानिक लोक खवळलेले आहेत आणि ते त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आपल्याकडेच. आपली काय प्रतिक्रिया असणार आहे साहेब?
नाही नाही कसं आहे माहितीये का, आणि ते ना विचारतो उद्या काय झालं ते. मला आला होता फोन तुमच्या तिकडनं कोणाचा तरी. मी त्यांना उद्या विचारतो ऑफिसला येऊन. चालेल. बरं बरं. मग आपण काय याच्यावरती काय ठोस कारवाई करणार आहात का? काय म्हणताय? त्यांच्यावरती काय ठोस कारवाई करणार आहात का? काय तिच्या आजूबाजूला जर वनक्षेत्र असेल साहेब, तर ते मला बघायला लागेल आधी काय आहे ते, त्यांचं का ते गेलं तिथे ना. हा नाही साहेब, अख्ख्या आजूबाजूला सगळे घर आहेत, गाव आहे, गावामध्ये डोंगर भाग नाही आहे साहेब. नाही ना, डोंगर भाग जरी नसेल ना तरी फॉरेस्ट पण असतं ना सर त्या जागेचं त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे. साहेब. असू द्या ना, बघू दे ना. तर काय तो माणूस आहे शेवटी. हा, अच्छा, मग मला माणूस तर चुकीचा पुतळा आहे. तिकडची पण जरा बघू द्या का तो गेला तिथे, बरं, काय हा. त्यांना काय तुम्ही आता साध्य झालं लगेच ते? त्या लेवलला आपण, आता मला तिकडची बाजू माहिती नाही, तर तुमच्या 2-3 जणांचे फोन येऊन गेले मला. जी जी, त्यांना मी बोलवलंय उद्या ऑफिसला, आहे ना. ठीक आहे सर, आपण बघतो सिद्धेश्वर वार्ता न्यूजला वेळ दिलात आणि एक प्रतिक्रिया दिली, धन्यवाद. नाही नाही, ठीक आहे ना. ओके. ओके. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.